प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात? ही सकाळ कशी आहे? परमेश्वराने नवीन दिवस दिला आहे. आपण परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. स्तुती हे सगळं असू द्या, पण तुम्ही खूपच तणावात आहात का? संघर्षात आहात का? असं वाटून मन खचून गेले का? तुम्ही संकटाच्या काळातून जात आहात का? घरात काही संकटाच्या वातावरण आहे का? शाळेत किंवा कॉलेजमध्ये संकट आहे, कामाच्या ठिकाणी संकट आहे, सेवा करत असलेल्या ठिकाणी सर्व बाजूंनी संकट आहे, व्यवसायात काहीतरी अडचणी येत आहे, आर्थिक अडचणी, कायदे, अशा प्रत्येक परिस्थितीत संकट जाणवतो आहे. खूप कठीण वाटते, पुढे कसं जगायचं कळत नाही. अशा संकटात तुम्ही आहात का? हे असंच असणार आहे. शेवटच्या काळात जग असंच असेल. आता पुढे लोक शांती शोधतील, पण ती सापडणार नाही असं फक्त बोलतील. सगळे नेतेही शांती शांती असं म्हणत राहतील, पण ते सगळं दिसणार नाही. हे संकटाचे दिवसच आहेत. काय म्हणता मग? अशा परिस्थितीत कसं जगायचं असं तुम्हाला वाटते का? एक देवाचा माणूस त्याचा अनुभव सांगतो. बघा, 2 कोरिंथकरांना लिहिलेल्या पत्रात 4 अध्याय 8 वचन. आमच्यावर चोहूंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. सर्व बाजूंनी आम्ही तणावाखाली येतो, पण आम्ही मोरून पडणार नाही, निराश होणार नाही, थांबणार नाही. नेहमी आनंदी राहतो, उत्साही राहतो, धैर्याने राहतो. तुम्ही काय? तुम्हाला गावोगावी जावे लागते, फिरायला लागते, संदेश द्यायला लागते, देशोदेशी फिरता, सदरीकडे भेटता, मजेत असता असंच वाटतं सांगायला. पण तुमच्याकडे जसा संकट आहे त्याच्या 1000 पट संकट सेवकांना असतो. सगळ्या बाजूंनी संकट असतो. सगळ्या बाजूंनी सैतान संकट निर्माण करून अडथळा आणण्याचं काम करत असतो. दररोज भीती वाटावी अशी परिस्थिती येते. दररोज संकट वाढवणाऱ्या गोष्टी येतात. या सेवेतून एक संकट येतो, वेगळ्या सेवेतून दुसरा संकट येतो. ही सेवा करण्यासाठी गेलं तर त्यात एक अडथळा येतो. प्रत्येक बाजूने संकट येतो. कधी कधी काय करावं हेच कळत नाही अशी परिस्थितीही येते. अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी संकट. एकीकडे माणसांमुळे येणारा संकट येतो, दुसऱ्या बाजूने अधिकारात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे संकट येतो, आणखी एका बाजूने जवळच असणाऱ्यांमुळेही एक संकट येतो, आणखी एका बाजूने कुटुंबातूनही संकट येतो, आणखी एका बाजूने सैतानाकडून आणि आकाशातील आत्म्यांमुळेही सर्व बाजूंनी संकट येतो. अशा प्रकारच्या संकटे आपण नेहमीच सामोरे जात आहोत. म्हणून मला माहित आहे की दररोज हा संकटे येणारच. शेवटपर्यंत हा संकटे राहणार. याला कधीच शेवट नाही. म्हणजे ख्रिश्चन जीवन हे संघर्षांनी भरलेलेच असते. येशूने काय सांगितले? जगात तुम्हाला त्रास येईल, पण धीर धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. मी तुमच्या सोबत आहे. तोच आपली आशा आहे, तोच आपला विश्वास आहे. म्हणून संकट येईलच. संकट येऊ नये म्हणून तुम्ही प्रार्थना केली तरी ते येणार नाही असं नाही. संकट येईलच. हेच ख्रिश्चन जीवन आहे. देवाने आपल्यासाठी ठेवलेला मार्ग आहे. सेवा करता येता तर मग क्रूस वाहूनच करावी लागेल. क्रूस वाहता त्यांना कसं अनुसरता येईल? ते म्हणजे संकट, निंदा, अपमान, खोटे आरोप हे सगळं येणारच. बाहेरून आलं तर ठीक आहे, पण घरातल्यांच्याकडून असं झालं तर? हो, तसंच होईल. ही जीवनशैली प्रभूने आपल्यासाठी ठेवली आहे. त्याच्या मध्यातूनच जावं लागतं. प्रेषित पौल प्रभूसाठी उत्कटतेने सेवा करणारा होता. तोच सांगतो, आमच्यावर चोहूंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. सैतान आपल्याला दडपून टाकायचा प्रयत्न करतो. तो आपल्याला अडवायचा, प्रार्थना थांबवायचा प्रयत्न करतो, सेवा थांबवायचा प्रयत्न करतो, तुमच्या क्रियाकलापांना तो थांबवायचा प्रयत्न करतो. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तोही थांबवायचा प्रयत्न करतो, कारण तुम्ही सेवेसाठी मदत करत आहात. तुम्ही नोकरी करत असाल तिथेही तो अडथळा आणतो, कारण तुम्ही परमेश्वराच्या राज्यासाठी मेहनत करता. तुम्ही शिक्षण घेत असाल, शिक्षणातही तो तुम्हाला अडवायचा प्रयत्न करतो, कारण तुम्ही साक्ष देऊन येशूला गौरव देता. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही येशूला गौरव देत राहाल. म्हणूनच तुम्हाला अडवण्यासाठी संकट निर्माण करतो.
त्या संकटाच्या मध्यात आपल्याला आनंदी ठेवणारा एक प्रभू आपल्याकडे आहे. हे सैतानाला माहीत नाही, त्याचा मेंदू गोंधळून जातो. एवढ्या संकटात हे लोक कसे आनंदी आहेत हे त्याला कळत नाही. कितीही संकट आले तरी मी सांगतो, सैताना, तू कितीही संकट, निंदा, त्रास, वेदना आणलीस तरीही माझी प्रार्थना तू थांबवू शकत नाहीस. माझं सेवाकर्म तू थांबवू शकत नाहीस. माझा आनंद तू बिघडवू शकत नाहीस, कारण तुझ्यावर विजय मिळवलेला येशू माझ्यासोबत आहे. कोणत्याही संकटात मला धैर्य देणारा, बळ देणारा, संरक्षण करणारा, मार्गदर्शन करणारा येशू माझ्याकडे आहे. म्हणून मी गप्प बसणार नाही, निराश होऊन प्रार्थना थांबवणार नाही. मी आणखी उत्साहाने परमेश्वराची महिमा करीन असं मी म्हणतो तेव्हा सैतान लज्जित होतो आणि येशू आनंदित होतो. आपल्याला बळकट करतो म्हणून मी कलोय, मी पडून गेलोय, मी थांबलोय असं कधीही म्हणू नका. माझ्या बाजूला संकट आलं तर मी गप्प बसत नाही. सैताना, तू मला थांबवू शकत नाहीस. माझी प्रार्थना थांबवू शकत नाहीस. माझं सेवकाई थांबवू शकत नाहीस. माझ्या व्यवसायात मला अडवू शकत नाहीस. मी परमेश्वरासाठी उठून तेजस्वीपणे प्रकाशमान होईन. धाडसाने सांगा, प्रभू आज तुम्हाला बळकट करत आहेत. तुमच्या आजूबाजूला संकटे निर्माण करणारा सैतान लाजून पळून जाईल. आता प्रभूला बघत धाडसाने सांगा, दुष्ट सैताना, कुठल्याही बाजूने संकटे आले तरी मी मागे हटणार नाही. सर्व बाजूंनी संकटे आला तरी मी कधीच थांबणार नाही. मी मागे हटणार नाही, कारण माझा येशू माझ्यासोबत आहे. येशू, तू मला विजय देतो. तुझ्यामध्ये मी आनंदी राहीन. मी तुला स्वीकारतो. आज मी विजय मिळवतोय. आज मी सर्व संकटांना मात करून पुन्हा उठून उधळून टाकण्यासाठी स्वतःला समर्पित करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन.